नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि आज असा चमत्कारिक रिझल्ट आहे की यांचं वय काय आणि यांना टक्कल पूर्ण पडलेलं होतं. तर या टक्कलसाठी आपण जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली ती काय फरक पडला त्यांच्याच तोंडून विचारू. तुमचं नाव सांगा. वैभव बालाजी मुंडे, राहणार गाव कोणतं? पोस्टगाव. पोस्टगाव. म्हणजे तुम्हाला हे जे टक्कल पूर्ण दाखवा, हे पूर्ण टक्कल होतं. फक्त ही साईडचे केस होते पहिले, बरोबर? काय काय होतं सांगा. बाजूने केस होते, समोर टोटली टकलं पडलं होतं. पहिलं टक्कलं पडलं होतं. टकलं. आणि तुमचं वय काय? 25 चालू आहे. 25 चालू आहे. आणि हेच तेल वापरले ना तुम्ही, बरोबर आहे? मग हे टक्कल पडलं होतं, तुम्ही फार दिवसाने या टक्कलसाठी परेशान होतो. मग मंत्री साहेबाची आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं तुम्हाला खरंच रिझल्ट आला का उगा खोटं बोलायला तुम्ही? नाही, खरं रिझल्ट येतंय म्हणजे येतं. हे औषध घ्यावं लागतं. या औषधचा फरक काय म्हणजे आहे, चमत्कार आहे म्हणजे आहे. चमत्कार आहे, बरोबर आहे. आता हे जे यांचं टक्कल होतं पूर्ण, हे काही मी दाखवतोय, हे पूर्ण केस आलेले आहेत, नवीन केस आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे यांना पण विश्वास नव्हता, व यांच्या आईवडिलाला विश्वास नव्हता, बरोबर आहे का नाही? हा नव्हता. मी म्हणलं घेऊन बघूच म्हणलं. घेऊन बघितलं समजत आहे म्हणलं. बरोबर आहे. मग आता हे तुम्ही तेल वापरलो, तेल आणि शॅम्पू दिलं, तर आता हे वापरल्यामुळं टक्कलला केस आलेत, आले तर खरं आहे, बरं आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला पहिलं आईवडिलाला विश्वास बसला नव्हता ना तुमच्या? आई वडिलांना विश्वास येला गेला. मी म्हणलं घेऊच म्हणलं. घेऊन बघितल्याशिवाय काय करणार? घेऊन घेतल्याशिवाय काय करणार आहे तेवढं काही. आता तुमच्यासारखे भरपूर टक्कल पडलेले मुलं आहेत, काय 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष. त्यांनी हे माझी ट्रीटमेंट आयुर्वेदिक घ्यावी का नाही घ्यावी? घ्यावी. का तर तुम्हाला गुण आलाय, अनुभव आलाय तुम्हाला, बरोबर आहे ना? बरं, तुमचं म्हणणं काय? टक्कलला केस येतील याची गॅरंटी नव्हती ना तुम्हाला? गॅरंटी नव्हती. रिझल्ट एक 10-15 दिवसातच आला की घ्याविषयी तर. बरं, 15 दिवसापासून तुम्हाला रिझल्ट चालू झाला, बरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार.